MITचा फॅशन उमंग कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. 11व्या वर्षात यशस्वी पदार्पण. MIT फॅशन उमंग 2025 फॅशन शो आणि रॅम्प वॉक व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. रॅम्प वॉक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर लक्ष्मी कुर्ला या उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर माहेश्वरी विशाल मिर्जे या उपस्थित होत्या. प्रारंभी MIT संस्थापक अध्यक्ष पद्मिनी मोरबाळे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी MITच्या विद्यार्थ्यांकडून आकर्षक पद्धतीने पारंपरिक वेशभूषा परिधान करून फॅशन शो आणि रॅम्प वॉक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी अश्विनी चव्हाण, पूजा मोरबाळे, डॉक्टर माहेश्वरी विशाल मिर्जे, डॉक्टर लक्ष्मी कुर्ले, मुख्याध्यापिका अलका भोसले, विद्यार्थिनी लक्ष्मी शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. every role chalo important person ನೋಡಿದ್ರೆ ಅವ್ರ ಹೆಂಗ್ ಫ್ಯಾಷನ್ ಅವ್ರ ಹೆಂಗ್ ಸ್ಟೈಲ್ ಐತಿ ಹೆಂಗ್ ಕ್ರಿಯೇಟಿವಿಟಿ ಐತಿ ಇವೆಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಫ್ಯಾಷನ್ ಡಿಸೈನ್ ಅನ್ನು ಎವ್ರಿ ಕಟಿಂಗ್ ಅನ್ನು ಅವ್ರ ಚಾಯ್ಸ್ ಅನ್ನು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇರ್ತೈತಿ. शिक्षित संलग्न आहे. त्यामुळे याचा सगळा इतिहास, याचं भविष्य काय आहे आणि आपण चालू वर्तमान काय आहे हे सगळं मला माहिती आहे. 2014 ला त्यावेळेला सुरुवात झाली मॅडम. त्यावेळेला अगदी तुटपुंज्या विद्यार्थिनी होत्या. त्या विद्यार्थिनींना घेऊन मी फक्त क्लासेस घेत होते. त्यानंतर थोडीशी प्रगती झाली. मुली आजूबाजूच्या भरपूर यायला लागल्या. मोरवाड मॅडमचा एक प्रयत्न होता की तळागाळातल्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनींना बाहेर आणायचं आणि त्या स्वतः उभं करायचं. म्हणजे एक सामाजिक कार्य आणि या सामाजिक कार्यातून त्यांची आर्थिक प्रगती हे दोन्ही ताळमेळाला या MITची सुरुवात केली आहे. सुरुवात करताना खूप अडचणी आल्या होत्या. बऱ्याच ठिकाणी तिला धावपळ करावी लागली होती. पण त्यातून सुद्धा आज इथपर्यंत पोहोचलेलं बघताना मला स्वतःला खूप आनंद होतोय की इथून बाहेर पडून गेलेले ज्या विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःचं मनोगत व्यक्त केलेलं आहे की त्या स्वतः शिकून तयार होऊन स्वतःचा एक MIT सारखी दुसरी संस्था सुरुवात करतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आमच्या तुमच्यासारखीच एखादी येऊन स्वतःचा बिझनेस एक तयार करू शकते. आणि त्यातनं दुसरी गोष्ट अशी की ज्यांना आर्थिक अडचणी आहेत अशा विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित महिलांच्याकडून मनोरंजनात्मक खेळ सादरीकरण करून उखाणे घेण्यात आले. फॅशन उमंग अंतर्गत भारतीय संस्कृतीला अनुसरून आणि पारंपरिक संस्कृतीशी साजेसे असे वेशभूषा परिधान करून उत्कृष्ट पद्धतीने रॅम्प वॉक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी MITच्या सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्षा पद्मिनी मोरबाळे म्हणाल्या, आजची महिला सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठी फॅशन डिझाईनच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व विकासाबरोबर आपले सौंदर्य खुलवता येते. फॅशन डिझायनिंग कोर्स झाल्यानंतर आपण घर बसल्या उत्तम पद्धतीची आर्थिक सोबतता आणून आपले जीवनमान उंचावू शकत असल्याचे सांगितले. निपाणी हा जो रूरल एरिया आहे हा अपकमिंग डेव्हलपिंग सिटीज मध्ये येतो. इथे बऱ्याचशा कन्सेप्ट ज्या आहेत ह्या नवीन आहेत. बरोबर. ह्याच्यामध्ये फॅशन शो म्हटलं की आपल्याला बरेचसे वेस्टर्न ड्रेसेस, वेस्टर्न कल्चर फॉलो केलं जातं. ह्याचा एक पायगड्डा पडलेला आहे. पण आपण आपली संस्कृती घेऊन, आपल्या वेशभूषा घेऊन, आपली परंपरा घेऊन सुद्धा आपल्याला वेगळ्या वेळी आपण काय करू शकतो, प्रेझेंट करू शकतो. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या स्टेजवरती परफॉर्म करायचं आहे. ह्याच्यासाठी मी एक स्टेज इथं काय केलेलं आहे सर्व महिलांसाठी उपलब्ध
ज्याच्यामध्ये आपण फॅशन डिझायनिंग मध्ये बेसिक कोर्स आहेत, आरी वर्कचे कोर्स आपण इथे इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्याच्यानंतर डिप्लोमा कोर्सेस जे आता मुली इथे आपल्या समोर काय करणार आहेत, परफॉर्म करणार आहेत, त्याची एक आपण झलक बघितली की भारतीय परंपरेचा आदर करून आपण इथे काय केलेलं आहे, पण त्याला आपण वेस्टर्न लुक दिला. बरोबर, होती तर नऊवारी साडी, पण त्याला आपण काय दिला, एक वेगळा लुक दिला आणि ती आपण काय केली, प्रेझेंट केलेली आहे. याच धर्तीवरती आपल्याला सेल्फ एम्प्लॉयमेंट रिलेटेड आपण MIT मार्फत इथे आपण ऍक्टिव्हिटी राबवतो, ज्याच्यामध्ये माझ्या बऱ्याचशा ज्या मुली आहेत ज्यांनी सेल्फ एम्प्लॉयमेंट, जसं की आपण लक्ष्मीचं आपण इथे ऐकलं, अश्विनी चव्हाण बद्दल आपण ऐकलं, किंवा अक्षता ज्याने फर्स्ट हे केलं, ती त्यांनी काम सांभाळत आपलं काय केलेलं आहे, काम करता आहेत. आणि मी म्हणेन की जर तुम्ही फॅशन डिझायनिंग शिकता बेसिक, तुम्ही घर सांभाळून दिवसाला 500 ते 700 रुपयाला काय नाहीये, मरण नाही आहे. आपल्या घरामध्ये फॅनच्या खाली मस्तपैकी लाईट मध्ये आपण काय करू शकतो, आपलं काम करू शकतो आणि प्लस आपण आपली अर्निंग ह्याच्यामध्ये मिळवू शकतो. बरोबर, तर या पद्धतीने आपण इथे काय करतो आहोत, हे गेल्या 11 वर्ष राबवतो आहोत आणि तुमच्या सर्वांचा मला खूप छान पद्धतीने इथे काय मिळतोय, आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि हा प्रतिसाद आपल्याला असाच होतो. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना MIT आणि मिरजे कापड दुकान यांच्याकडून गिफ्ट व्हाउचर देण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास जिजामाता महिला मंडळाच्या महिला पदाधिकारी, MITच्या आजी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमात MIT आणि मिरजे कापड दुकान यांच्याकडून सहभागी महिलांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पद्मिनी मोरबाळे यांनी मानले.